नमस्कार. भारतीय विद्या स्कॉलर अकॅडमीमधून मी डॉक्टर समाधान कदम, एक निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून गेली 17 वर्ष झालं मी समाजामध्ये प्रवास करतो आहे. प्रवास करत असताना बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या व्याधीची लोकं सापडली. त्याच्यामध्ये शारीरिक व्याधी असतील, मानसिक व्याधी असतील, बौद्धिक व्याधी असतील. बऱ्याच मुलांना काउन्सिलिंग केलं, ज्याच्यामध्ये MPSC, UPSCची मुलं असतील, CAची मुलं असतील, इंजिनिअरिंगची मुलं असतील. खरं तर ॲक्सिडेंटल ही मुलं माझ्याकडे आली. मग त्या अनुषंगानं योगायोगानं शिक्षण क्षेत्राशी थोडासा संबंध येत गेला आणि त्याच्यातून समाजाची एक शोकांतिका, समाजाचं एक दुखणं म्हणून या विषयाकडं सामाजिक बांधिलकी म्हणून काम करायचा विचार केला आणि हा विषय घेऊन मी तुमच्यासमोर येतो आहे. आणि तो विषय आहे भारतीय स्कॉलर अकॅडमीमधून सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जी कन्सेप्ट डिझाईन केली त्यातलं आमचं पहिलं वर्ष आहे, वय वर्ष 3 ते 4 वर्ष, ज्याला आपण प्ले ग्रुप आपण म्हणतो. प्ले ग्रुप म्हणजे 3 ते 4 वर्ष वयोगटात फक्त खेळायचे दिवस असतात. या मुलांना फक्त खेळून द्या तुम्ही. या प्ले ग्रुपमधून आम्ही जे डिझाईन केले सगळ्यात महत्त्वाचं त्याची सायकॉलॉजिकल टेस्ट काय आहे, सायकॉलॉजिकल कन्सेप्ट काय आहे, सायकॉलॉजिकल नेमकं त्याची वैचारिक बैठक काय आहे. तर या 3 ते 4 वर्षामध्ये मुलांना जिज्ञासा निर्माण करणं, कोणत्याही गोष्टीची जिज्ञासा निर्माण करून देणं, त्याच्याबद्दल आवड निर्माण करून देणं आणि त्याबद्दल मुलांचं अट्रॅक्शन वाढवणं. एखादी गोष्ट का होते त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण करणं. जो 3 ते 4 वर्ष वयोगट आहे त्याच्यामध्ये जो आम्ही प्ले ग्रुप तयार केला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एक निसर्गाच्या सान्निध्यात असं एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. ज्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मुलांना आकर्षित करणारी आम्ही काही खेळणी तयार केली, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही अवेलेबल करून दिलं, ज्याच्यामध्ये आम्ही स्पोर्ट बाईक, 4 व्हीलर बाईक, इलेक्ट्रिक बाईक, स्लाइड्स, असे 18 ते 20 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आम्ही तिथं उभी करून दिली. खरं तर मुलांना खेळता खेळता शिकवता आलं पाहिजे. आपल्याला 4 भिंतीच्या आत मुलगा शिकू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणून आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेगळं एक माहोल तयार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या मुलांना LKG साठी इन्व्हाइट केलं आणि करतो आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही या पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट मुलांना उभं करून देतो आहे. या 1 वर्षात आम्ही सिलेबस पण ठरवून घेतला. या 1 वर्षामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुलांना शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण झालं पाहिजे, शिकण्याची आवड निर्माण झाली पाहिजे, शिकण्यासाठी आकर्षण निर्माण झालं पाहिजे. आणि आकर्षण निर्माण होण्यासाठी त्या वयातली जी खेळाची, कारण प्ले ग्रुपमध्ये प्ले इन्स्ट्रुमेंट फार महत्त्वाचे असतात आणि ही इन्स्ट्रुमेंट आम्ही अवेलेबल करून दिली आणि प्रशस्त जागेमध्ये, प्रशस्त निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असं आम्ही त्यांना ते एकत्र दिलं. त्याच्यामध्ये आमच्या पहिल्या वर्षाचा सिलेबस असेल, मुलांना शिक्षणाची ओळख निर्माण करून देणं, शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणं, अकॅडमीबद्दल अट्रॅक्शन निर्माण करून देणं आणि त्याचबरोबर हे खेळता खेळता मनोरंजन करता मनोरंजनाबरोबर ती शिक्षण आम्ही अगदी 3 ते 4 वर्ष वयोगटामध्ये त्यांची ABCD पूर्ण करून घेतो आहे. त्याच्यानंतर ABCD पूर्ण झाल्यानंतर त्यांना आम्ही 1 ते 100पर्यंत, 1 to 10, 100पर्यंत त्यांचं आम्ही गणती करून घेतो आहे त्यांच्याकडून. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्या पुढं जाऊन त्यांना या 1 वर्षामध्ये त्या मुलांचा सगळ्यात महत्त्वाचा तो त्यांचा कल असतो. कारण सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, 3 ते 4 वयोगट आपण म्हणतो या वयात नेमकं काय होतं आहे. पण खरं सांगू का, शिवबा एवढा घडला म्हणजे असाच घडला नाही, कारण जिजाऊनी त्याला गर्भाशयातून शिक्षणाला सुरुवात केली होती. कारण शिक्षणाचं एक वय असतं, गर्भातून शिकवत होत्या त्यांना. खरं तर 3 ते 4 वयोगटामध्ये मुलांची दिशा ठरते. खरं तर बाकी कोणी या गोष्टीचा विचार करत नाही, पण आम्ही एक संशोधक म्हणून विचार करतो की या वयामध्ये मुलांची दिशा ठरते आणि याच वयात मुलांना नेमकं कोणत्या गोष्टीची आवड आहे ती आवड ओळखायचा प्रयत्न करणं हे पहिलं वर्ष आहे. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर जे दुसरं वर्ष निर्माण होतं, जो दुसरं वर्ष येतं ते दुसरं वर्ष असतं ते म्हणजे LKG हे जे सेकंड इयर आहे, या सेकंड इयरमध्ये मुलांना चांगल्या पद्धतीनं पेन्सिल तयार हातात धरायला येणं, त्याच्यानंतर त्यांनी ABCD लिहिणं, 1 to 10पर्यंत त्यांनी वर्डिंग तयार करणं, शब्द लिहिणं, अंक लिहिणं, त्याच्यानंतर
1 ते 100पर्यंत पाठांतर करणं, ABCD पाठांतर करणं, शब्दसंग्रह निर्माण करणं, खेळाबद्दल आवड निर्माण करणं, आवडीच्या विषयामध्ये काम करणं आणि त्याच्याबरोबर ती मोडक्या तोडक्या शब्दामध्ये इंग्लिश शब्द निर्माण तयार करणं, इंग्लिश शब्दाचा निर्मिती तयार करणं. आणि हे निर्मिती करत असताना त्या मुलांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा की त्या मुलांना इंग्रजीची आवड निर्माण होऊन ती मुलं इंग्रजी बोलण्यासाठी प्रवृत्त करणं, त्या मुलांच्यामध्ये वाककौशल्य निर्माण करणं आणि त्याच जोडीला मुलांना गायनामध्ये त्या पद्धतीचं मुलांना त्या ट्रीट करणं आणि मुलांच्याकडून गायन करून घेणं, वक्तृत्व मुलांचं बनवणं. सेकंड इयरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं 4 ते 5 वयोगट आहे. 4 वर्ष ते 5 वयोगटामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मुलांच्याकडून करता येतात आपल्याला. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या मुलांची जी ग्रॅप्सिंग कॅपॅसिटी आहे. खरं सांगू का, प्रत्येकाची एक ग्रॅप्सिंग कॅपॅसिटी असते, पण प्रत्येकाची हाय लेवलला असते. पण जी गोष्ट तुम्ही मनापासून करता त्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळतं आणि मनापासून ती गोष्ट तुम्हाला करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि त्याच्यामध्ये मुलांना इमोशनली ब्लॅकमेल करणं, म्हणजे हा त्याच्यातला एक फार वेगळा पॅटर्न आहे, तो तुमच्या नाही लक्षात येणार. पण मुलांना इमोशनल करून त्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. हा आमचा वयोगट आहे, वयवर्ष 4 ते 5. आणि त्याच्यानंतर LKG नंतर आम्ही UKGमध्ये उतरतो आहे 3rd इयरला. या 3rd इयरचा आमचा नेमका जो पार्ट आहे तो म्हणजे UKG. UKGमध्ये सिनियर KG आपण ज्यांना म्हणतो की जे सिनियरमध्ये असतात. आणि UKG हा विषय असा असतो की UKGमध्ये 4 ते 5 वर्ष वयोगटामध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मुलांना ग्राउंड देतो आहे, त्याच्यामध्ये काही टुर्नामेंट्स देतो आहे, त्याच्यानंतर मुलांची ध्येय उभी करतो आहे, त्याच्यानंतर मुलांना इंग्लिश स्पीकिंगमध्ये त्यांना तयार करण्यासाठी, कारण मागच्या 2 वर्षामध्ये ओव्हरलुकिंग आम्ही केलेलं असतं, पण हे 3रं वर्ष आमचं जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे. कारण या 3ऱ्या वर्षी मुलं इंग्लिश बोलली पाहिजे, त्यांना इंग्लिश शब्द तयार करता आलं पाहिजे, इंग्लिशमध्ये लिहिता आलं पाहिजे. या गोष्टी सगळ्या आम्ही त्या 3ऱ्या वर्षामध्ये आटोकाट त्या मुलांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्यासाठी ही 3 वर्ष मुलं तुमची आम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या 3 वर्षामध्ये तुमच्यामध्ये जे त्या मुलांच्यामध्ये जे इम्प्रूव्हमेंट होणार आहे ना, ते इम्प्रूव्हमेंट हे आगळं आणि वेगळं असणार आहे, हे 100% सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या 3 वर्षामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी भीती कशाची आहे सांगू का, तर मुलांचं इंग्लिश. मुलं CBSE बोर्डनं शिकली पाहिजेत, मुलांचं इंग्लिश पक्कं झालं पाहिजे. मला ज्या अडचणी इंग्लिशच्या येतात त्या मुलांना आल्या नाही पाहिजे. पण खरंच सांगू का, ह्या अडचणी का आल्या तर आपल्या हातात 5वीत आणि 7वीत इंग्लिश आलं. खरं सांगतो तुम्हाला, या 3 वर्षात मुलांचं इंग्लिश पक्कं झालेलं असेल. मुलं अगदी एक्सपर्ट नाही आहेत, पण बऱ्यापैकी इंग्लिश बोलताना तुम्हाला दिसतील या 3 वर्षामध्ये. इंग्लिश शब्द लिहिताना दिसतील, त्यांचं इंग्लिशचं स्पेलिंग पाठांतर झालेलं दिसेल. या 3 वर्षामध्ये पूर्णपणे आम्ही या पद्धतीची तयारी करणार आहे. तर आमच्या या भारती विद्या स्कॉलर अकॅडमीमध्ये आम्ही जो प्ले ग्रुप, LKG आणि UKG ही जी अकॅडमी डिझाईन केलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही भारतीय संस्कृतीचा आधार दिला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आमचा आहे तो म्हणजे योग, मेडिटेशन आणि संस्कृत पठण, ज्याच्यामध्ये मुलांचा भावनिक विकास होतो. कारण बाकी जर अकॅडमीमध्ये गेला तर मुलांच्या फक्त बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी सगळीच काम करत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचा आम्ही फिजिकल आणि माइंड या 2 गोष्टीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट आहे. कारण मुलं शरीराने आणि मनानं भक्कम असतील तर 100% मुलं प्रगती करू शकतील. आणि ही प्रगती करण्यासाठी जे फाउंडेशन तयार करायला पाहिजे, या 3 वर्षामध्ये आम्ही फाउंडेशन करणार आहे. आणि त्याच्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये खूप बेस्ट असं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही चालू केलेलं आहे. येत्या 20 मेला त्याचं उद्घाटन आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांचं ॲडमिशन आमच्याकडं कन्फर्म करावं अशी आमची नम्र विनंती आहे. आणि आमच्या एवढ्या चांगल्या कामाला तुमची साथ आम्हाला मिळावी एवढी आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आमच्या प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं अभ्यास करा. एक तर मुलांचं इंग्लिश पक्कं होईल, 2 तर मुलांचं बालपण सेफ राहील, आणि 3 तर मुलं कमी कष्टामध्ये जास्त मिळवतील. 4 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, मुलांची दिशा आपण
3 वर्षामध्ये फायनल करतो आहे आणि त्या पद्धतीनं मुलांना तिथून पुढं गाईडलाईन करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण 3 वर्षानंतर आम्ही मुलं सोडत नाही आहे. कारण इथून पुढं 12वी आम्ही नियोजन करून ठेवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही आत्ता 1ली ते 7वीपर्यंत काम करतो आहे, ज्याच्यामध्ये आमचं 12 तासाचं वर्कआउट आहे. आपण या विषयावरती नंतर बोलूया. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर ही 3 वर्ष तुमची मुलं आम्हाला द्या आणि 3 वर्षामध्ये मुलांच्यामध्ये जो बदल होणार आहे तो तुम्ही बघा. आगळा आणि वेगळा अभ्यासक्रम असेल, मुलाला एंटरटेनमेंट असेल, ज्याच्यामध्ये मुलांच्या आवडीची खेळणी आम्ही देतो आहे. स्पोर्ट बाईक आहे, 4 व्हीलर बाईक आहे, स्लाईड्स आहेत, 15 ते 20 प्रकारचे खेळणे आहेत. आणि आमचा तर मानस आहे थोड्या दिवसांमध्ये आम्ही त्यांना एक स्विमिंग टँकसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. तर एक आमची पुन्हा एकदा विनंती आहे कळकळीची, की या 3 वर्षासाठी तुम्ही तुमचे पाल्य, तुमचे विद्यार्थी आम्हाला द्या. मिनिमम चार्जेसमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांना देऊ करतो आहे. रामकृष्ण हरी.